कर ना काही खायला लय भूक लागली. हा सकाळची ऐकू राहिली भूक भूक भूकतच राय. आहे का कोण आहे? पोरांच्या आई दिसायला किती का सुंदर दिसत्या. पोरांना जे वाटन ते करून खाली त्या. तो स्वयंपाकात धड नाही दिसायला चवायची नाही. अरे माझ्या हातचं खाऊनच मोठे झालेले. थांबा मी आता उद्यापासून स्वयंपाकच नाही करीत. तसा पण गॅस संपलेला आहे चुलीवर तर मी अजिबात करणार नाही. ए बाई स्वयंपाक करू नको पण तू बडबड बंद कर. तुझ्या बापाला सांग ना एखादी बाई कामाला लावायला. बाई कशाला लावती? ती पप्पा त्याच्या संग लग्न करायला बसले. मग बसावं लागेल आपल्याला बॉम्बा मारी. हा बाई विसरलेच होते. हायच तसं गुणाचं गोड बोलवीन आणि लावीन कामाला. गरज ध्यानावर नाही. ए आमच्या घरावर जायचं नाही बर का. खायला कर चल लवकर. अरे खाऊ खाऊ तरी काय सुटली. जसं तुझ्या बापाने लय किराणा भरला. माठातला एक ग्लास पाणी पी म्हणजे तुला बरं वाटल. काय बोला ती एवढं कुठं कटा असतो का? तुम्ही पाणी पिऊनच मोठे झाले वाटतं. म्हणजे तो आई बापाकडले पैसे साचले असन ना. बोलायलाच हुशार आहेस भाऊ. तो बाप कुठं गेला पाय बसला असं कुठं टापा मारी. आता कुठं पाठ बसू त्यांना. एखाद्या ठिकाणी बोलत बसले ना तास तास बोलत बसते. अरे तू कोणाच्या नादी लागला म्हणा माझ्या? अरे आपल्या नादी लागणं म्हणजे लय अवघड कार्यक्रम आहे. तू सगळ्याच्या नादी लाग पण आमच्या नादी काय लागू नको. टप्प्यात जर आला तर असा कार्यक्रम करून टाकीन का त्याला सुद्धा कळायचं नाही. असं काय करू राहिला बाबा? चक्कर बिक्कर बसला का काय? हो काय झालं? कोणा संग बोल राहिले? हो गाडी कोणा संग नाही का? तो पाक्या आडव्यात बोलत होता मला. काय तर म्हणी तुम्ही बिगर काम करता कस काय जागा त्या. अरे त्याला म्हणलो तुम्ही सासऱ्याच्या जीवावर जागा त्या आणि मला शिकू राहिला का? त्याने ओळखलं नाही मला वाटतं. थांब मला आहे ना एकदा बसू दे मग तुला सांगितलं काय झालं ते. तसं तो चुकीचा नाही बोलला. खरंच बोलला. कवर हिंडा त्या. तुम्हाला काही माहिती का घरात गॅस संपला? आता त्याच्यात आपली काय चूक आहे? संपणारी गोष्ट संपणारच आहे पण शॉर्टिंग आहे सगळीकडे. शॉर्टिंग भडका उडाला. अगं लोक असे येडे झाले नुसत्या टाक्या घेऊन पळू राहिले. जस काय सगळं जग बंद पडणार आहे त्याच्या वाचून. उपाशी मारणार आहे सगळे असं सगळ्याला वाटू राहिलं. आपली आहे ना सोय. आपली काय सोय आता? तुमच्यावर तेच दिवस येणार आहे उपाशी बसण्याची. उपाशी आणि मी? अगं तू असल्यावर शक्यच नाही. तू चंद्र तारे सगळे एकत्र करशील पण मला कधी उपाशी नाही ठेवणार. मला गॅरंटी तुझ्यावर. आणि तुला नेकलेस करायचा आहे ना मग तू ठरव मला उपाशी ठेवायचं का नेकलेस करायचं ते. अगं बाई हे ऐकू ऐकू तर 10 वर्ष झाली. नेकलेस तर नाही पण 4 मणी होते ते पण तुम्ही मोडून टाकले. मला तर नको नको झालं बाई. अरे ते का मी मायासाठी करतो का? संसारासाठीच लावलंय आणि तो मला ओळखलं नाही. आपल्यात लय दम आहे. नेकलेस होईन सोनं नाणं होईन मडवून टाकीन तुला मडवून. अहो मी होते म्हणून टिकले. माझी जागी दुसरी असती तर नांदली नसती. अरे तूच नाही तुम्हा सगळ्या बायांचा हा फिक्स डायलॉग राहतो. मी होते म्हणून नांदले दुसरी नांदलीच नसती. अरे काय तुम्हाला काय आम्ही काय रोजाने पाठवू राहिलो का? हा तुम्हाला रोज खायला लागत चंगून रोज मटण मासे अंडे आणि माहेराला जायचं म्हणलं तर 2 दिवसात रिटर्न खायासाठी. तुमच्या आईबापाची तर काय भेटत का? अहो बस झालं बोल बच्चन. गॅस आणा पोरं भुकेले झालेत. ओ बापा लय भूक लागली हो. अगं आपल्याकडं सोय ना ती चूल नाही का? तुला माहिती का मोठे मोठे स्टार लेवलच्या हॉटेलमध्ये ना आता चुलीवरचं जेवण चालू झालेलं आहे. आणि मोठ्या मोठ्या घरातले लोक ते चुलीवरचं जेवण खायला जात्या. तुला माहिती आहे का ते जेवण इतकं स्वादिष्ट आणि रुचकर लागतं म्हणून बंगल्यातले लोकसुद्धा चुलीवरचं जेवण खायसाठी हॉटेलमध्ये जात्या. मग आपल्या घरात जर ती सोय असताना आपण कशाला लाड करायचा? बरोबर मस्तपैकी तुझ्या हाताने. लोकांचे माणसं उन्हात आणा टाक्या घेऊन हिंडू राहिली पण तुम्हाला नको. व ती टाकी भरून आणा कुठून तरी. अरे तू काय इडी बिडी झाली का काय? दुनियाभरची गर्दी पडली तिथं. माणसावर माणसं सोड राहिले आणि टाक्यावर टाक्या आणि मी जाऊ का तिथं नंबरला? पागल आहे का काय तू? आपल्याला नाही जमणार हो. मग काय झालं? तुम्ही काय माणूस नाही का? अगं येडे त्या लोकात आणि माझ्यात जमीन आसमानचा फरक आहे. लेवलचा. आणि मी जर तिथं गेलो गॅस टाकी घेऊन तर लोक काय म्हणतील?
आयला कधी ना काम करणारा माणूस आज चक्क गॅसच्या टाकीला नंबर लावायला आला. हास्यास्पद होईल ना त्यांना, पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि याच्यामध्ये काय होईल, मला खाली पाहायचं लक्षण होईल. आणि मला खाली पाहायचं लक्षण झालं म्हणजे तुझा पण अपमान झाल्यासारखं नाही ग. आणि तुझा अपमान मी सहन करू शकत नाही. त्याच्यामुळं तेच याशी कामं मला सांगू नको. नाही आणीत का गॅस? नका आणू. माझ्याकडून पण चुलीवर स्वयंपाक काय होणार नाही. मला धुराचा त्रास होतो, त्याच्यापेक्षा मी माझ्या आईवडिलांकडेच जाते. अरे काय म्हणली? तुझ्या आईबापाकडे जायचं? अरे थांब मग, माझ्याकडे एक आयडिया आहे. एकटी नको जाऊ. माझा जीव लय उभागला ग इथं राहून. मी पण येतो तुझ्या संग. आपण 2 दिवस राहू तिथं, खाऊ पिऊ, आणि येताना त्यांच्याकडून एखादी टाकी घेऊन येऊ. सगळं सुरळीत झालं का त्यांची रिकामी टाकी त्यांना देऊन टाकू. आपल्याला नको बाबा कोणाचे उपकार. म्हणजे कसं आहे, तुझ्या डोक्याचं टेन्शन मिटन आणि मी पण रिलॅक्स राहीन. बरोबर आहे का नाही? अहो, मी चाष्टावारी बोलत होते, तुम्ही मनावर घेतलं का? त्यांचा रात्रीच फोन आला होता, गॅस भेटूनही राहिला, येऊ नका आणि जाऊ नका. पाहिलं ना, एकदा लग्न झालं ना, पुरीच्या आयुष्याचं कसं राहतं मग ते. अरे किती काही झालं ना, शेवटी बाईला सावरणारा हा तिचा नवराच असतो. तिकडं तुमची किंमत किती झाली? 0. आता वेळ पडली तर काय म्हणते, येऊ नका आणि जाऊ नका. इथं आपल्याकडं काही खायला जरी नसलं तर शेवटी आधार कोणाचा आहे? नवऱ्याचा आहे. तेव्हा ठरव तू. अहो, काय बोल बातडपणा आहे. करा ना काही खायची सोय. हा मम्मी, रस्त्याला कोणी भेटला ना, तास चाटामध्ये बसलं त्या माणसाला बरं कटाळी येऊन जातो. अहो, एवढ्या एवढ्या लेकरांना अक्कल आहे, पण तुमची कुठं गाण ठेवली काय माहिती. अरे बाहेर माझं वजन आहे. लोक मला भेटायसाठी तरसात्या. त्यांना मला वेळ द्यावाच लागतो. बाहेरच्या लोकांना माझी किंमत आहे, पण घरच्यांना नाही. याचा लवकरच तुम्हाला पश्चाताप होईल. तुमच्या लक्षात येईन ते. अहो, असं नेमकं काय काम करते तुम्ही? अरे तुम्ही लोकांनी मला ओळखलेलं नाही, कारण अजून माझी वेळ आलेली नाही. उद्या माझे दिवस नक्की बदलणार आहे, पण ते तुमच्या लक्षात काय येत नाही, मला तेच समजत नाही. तुम्हाला एक सांगतो, जर उद्या माझे सगळे सुखाचे दिवस आहे तर मी आज काम कशाला करू, कष्ट कशाला करू, दुसऱ्यांच्या हाताखाली काम का करू? जर उद्या मला सुखच बघायचं आहे, आज उपाशी राहील पण उद्या तुपाशी खाईन. मग आज मी लोड कशाला घेऊ? तुला माहिती आहे का, मी मोटरसायकल नाही घेता आजही पायी पायी का चालतोय? कारण माझे स्वप्न उंच भरारी घ्यायचे. मला हेलिकॉप्टर विमान तर नाही घ्यायचं, पण तुला थार नावाची गाडी माहिती आहे का? ते अजून एक BMW. हा, सगळं आनंदी आनंद होणार आहे. मला माहिती आहे माझा वेळ येणार आहे. मी लात मारीन तिथं पाणी काढणारा माणूस आहे. मग का टेन्शन घ्यायचं? आनंदी जीवन आहे, सुखात राहायचं. तेव्हा तुम्ही सुखाचे दिवस तुम्हाला बघायचे असन तर तुम्ही माझ्या डोक्याला ताण देऊ नका. काय असन नसन ते बनवा. आता पाट्यावर मिरची वाटून तुम्हाला घालीतच ना, तव्यावरचं बेसन आपण खातोच ना. नाही गॅस भेटत मग कायला पळपळ करायला लावी ती मला? अरे ते पण दिवस येईन, एखादी एजन्सी घेऊन टाकीन. म्हणजे तुम्हाला टेन्शन नको आणि मलाही नको. फक्त माझी वेळ येऊ द्या, माझे दिवस बदलू द्या. अहो, तुम्ही म्हातारे वसंतरीचे दिवस येणार नाही. बाद झालं बाई कीर्तन, पेटवी ते चुलच. अरे थांब ना, ऐक ना, अजून तुला एक सांगायचं राहिलं. ते नेकलेसचं काय झालं तुला सांगितलं ना.